नमस्कार मंडळी. कुणीतरी साजरं म्हटलंय, तारुण्य आलं की थांबत नाही आणि वार्धक्य आलं की जात नाही. आणि म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात चैतन्य फुलवण्याकरता, आनंद फुलवण्याकरता उत्तरार्ध हा कार्यक्रम. या उत्तरार्धामध्ये प्रेक्षकांना आपलं मनपूर्वक स्वागत. आणि आज या उत्तरार्धामध्ये आपण विषय घेतलेला आहे लाभदायी योजना. आणि त्यासाठी दोन मान्यवर पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. मी प्रथम भाई जगतापांची ओळख करून देतो. कामगार नेते आहेत, आमदार आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत बाजूला बसले डॉक्टर शंकर किंजवडेकर. हे अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष आहेत. आपलं दोघांचं सह्याद्री वाहिनीतर्फे मनपूर्वक स्वागत. भाईला विचारणार आहे प्रथम भाई जगतापांना. अर्थात भाईंच्याबद्दल एक आवर्जून सांगावं असं मला वाटतं या ठिकाणी की भाई जेव्हा कामगार चळवळीत उतरतात तेव्हा ते कामगारांचे भाई नसतात, ते आई असतात. इतक्या जिव्हाळ्याने ते कामगारांची चळवळ चालवत असतात. आणि म्हणूनच खरं तर आजच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आम्ही त्यांना बोलवलेलं आहे की या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या देखील त्यांनी जिव्हाळ्याने सोडवायच्या आहेत. ते आमदारसुद्धा आहेत म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आम्ही टाकणार आहोत. म्हणजे ही मंडळी टाकणार आहेत, ज्येष्ठ नागरिक मंडळी. मला एक सांगा भाई की तुमच्या फिटनेसचा फंडा काय? तुम्ही सुद्धा एक ज्येष्ठ नागरिक नाही आहात पण नाही, फिटनेस हा प्रश्न फक्त ज्येष्ठ नागरिकांपुरता मर्यादित नाही. तो खरं तर तरुणांपासून अगदी सगळ्यांपर्यंत तो आवश्यक आहे. आणखीन मला असं वाटतं की मी आता तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की सकाळी 1 तास मी हा स्वतःच्या प्रकृतीसाठी देत असतो. आणि फिटनेसचा फंडा जर विचाराल तर माझी पत्नी, तिचं सगळं असलेलं लक्ष हाच फंडा असं म्हणावं लागेल. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल गेली 3 वर्ष सातत्याने, पत्नीचं नाव मुद्दाम ह्याच्यामध्ये घेतलं त्याचं कारण असं की गेली 3 वर्ष सातत्याने वर्षभरामध्ये 1000 किलोमीटर मी चालतो. अच्छा. 1000 किलोमीटर. अच्छा. महिन्यामध्ये 100 किलोमीटर चालतो. दिवसाला 5 किलोमीटर चालतो. आणि हफ्त्यातनं 5 दिवस तरी, 2 दिवस आराम, मधला एखादा दिवस आणि संडे वगैरे असेल तर असा मी हा असा सगळा माझा हे. आणि ते मला रेग्युलर अगदी शाळेतल्या मुलासारखं उठा चला असं तिचं सगळं पाठी असतं. आणि मग जेवणाचं बाहेरचं जेवण शक्यतो मला मी घेत नाही किंवा मला ते पहिल्यापासून सवय आहे. हाच कदाचित फिटनेस हे असेल. अर्थात मी ट्रेडमिलवर चालतो, रस्त्याने चालणं कठीण होऊन जातं म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम असं मला वाटतं. या ठिकाणी मी आपल्याकडे परत वळणारच आहे. पण डॉक्टरांना मला विचारावं असं वाटतं, मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे आणि डॉक्टरांच्या बद्दल आवर्जून सांगावं असं मला वाटतं की पोद्दार मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी 37 वर्षाचं अध्यापन केलेलं आहे आणि त्यांचं वय आहे फक्त 78. तर मी डॉक्टरांना विचारेन की ज्येष्ठ नागरिक संघाचं आपण काम करताय, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचं काम करताय, तर तुमचा फिटनेसचा फंडा काय? नाही, आम्ही सर्वांनाच सांगतो. मी डॉक्टर म्हणूनही सांगतो. माझा विषयच मुळात होता प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, स्वस्थ वृत्त हा. आणि त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना आणि त्याचप्रमाणे समाजातल्या सगळ्यांनाच हेल्दी लाईफस्टाईल किंवा आरोग्यप्रद जीवनशैलीचा अवलंब करायला सांगतो. आणि त्यामध्ये यांनी आता जो उल्लेख केला तो चालण्यासारखा व्यायाम सर्वात महत्त्वाचा. त्याबरोबरच योग्य अशा आहाराचं सेवन करणं आणि जीवनाबद्दल पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवणं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आणि शक्य तेवढं सामाजिक कामात स्वतःला गुंतवून घेणं, या गोष्टी जर कोणी केल्या तर उत्तम आरोग्य त्याचं ते सांभाळता येतं असा आमचा सगळ्यांना आणि हा निष्कर्ष आहे, सिद्धांत निघाले. बरोबर. नाही, आपला आजचा विषय लाभदायी योजना. डॉक्टर मला एक सांगा की लाभदायी योजनांचा कुठलाही जर लाभ घ्यायचा असेल तर ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र घ्यावं लागतं. तर हे ओळखपत्र कसं घ्यायचं आणि कुठून घ्यायचं आपण काय सांगाल याच्यामध्ये? ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याबद्दल महाराष्ट्र शासनानं सर्वात प्रथम पुढाकार घेतला आणि आम्हीच त्यांच्याकडे गेलो. ज्येष्ठ नागरिक महासंघ आमचा जो आहे महाराष्ट्रातला, तर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे मी त्यावेळेला अध्यक्ष होतो. आम्हीच सरकारकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की ओळखपत्राची आम्हाला तुम्ही परवानगी द्या, तुम्ही स्वतः ओळखपत्र द्या, नाहीतर आम्ही ते तयार करतो, तहसीलदार त्याच्यावर सही असावी.
ते मान्य झालं त्यावेळेला, सरकारनं मान्य केलं. सुरुवातीला तिने एक पायलट स्कीम मुंबईपुरती चालवली आणि त्यानंतर मग ते संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली. त्या डिग्निटी फाउंडेशन आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ या 2 संस्थांना त्यांनी ही परवानगी दिली आणि सुरुवातीला 30 रुपये देऊन आम्ही ते करार देत होतो. ते आता सध्या त्याचा खर्च वर वाढल्यामुळे आता ते 50 रुपयात देतो. पण हे आमच्या संघांच्या तर्फे, महाराष्ट्रातल्या आमच्या 1800 संघ आहेत आमचे, त्या संघांच्या तर्फे आम्ही हे ओळखपत्र बनवण्याचं, म्हणजे त्याचा जो फॉर्म भरायचा ते करण्याचं आणि मग ते तहसीलदाराकडे सोपवून त्याच्याकडनं काही दिवसानंतर ते आल्यानंतर ते लॅमिनेट करून लोकांना द्यायचं, हे काम आम्ही सतत करतोय. लाखो ओळखपत्र याप्रमाणे आतापर्यंत आम्ही वाटलेली आहे. त्याचा फायदा त्यांना मिळतो नागरिकांना, होतो. रेल्वे, बस वगैरे जे काय असेल ते. भाई मला एक सांगा, हा तुम्ही सांगा. नाही, डॉक्टर म्हणाले ते खरं आहे. महाराष्ट्राची ही ख्याती आहे, आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. त्यावेळेला अनेक अशा योजना या महाराष्ट्राने सुरुवात केली आणि देशभर त्या नंतर त्या चालल्या किंवा देशाने त्या स्वीकारल्या. ओळखपत्राचं डॉक्टर म्हणतात ते खरं आहे. परंतु आणि त्याबरोबर ओळखपत्राची एक अवेअरनेस आलेला आहे आता राजकीय पक्षांना सुद्धा. मी एका पक्षाचा आमदार आहे आणि एका पक्षाचा गेली 25-30 वर्ष मी कार्यकर्ता आहे, काँग्रेस पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. अलीकडे जसं महासंघाच्या 1800 शाखा त्यांनी सांगितलं, त्याबरोबर काही सगळे पक्ष, मग त्याच्यामध्ये विशिष्ट असं नव्हे, सगळेजण या ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारची कार्ड्स देण्याचं आम्ही मोफत सगळं करत असतो. कारण ते पक्षाच्या लेवलवर असतं. आज ते हे चालवतात आहेत, एक संस्था चालवत आहेत, मी समजू शकतो ते. आणि प्रक्रिया तीच, म्हणजे तहसीलदारापासून ते सगळं घेणं, ते लॅमिनेट करून देणं. आणि हे खरं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नागरिकाला अगदी गावखेड्यापासून हे अवेअरनेस यांच्यामुळे ते आलेलं आहे आणि त्याच्यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेऊन आता बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांना ही ओळखपत्र ही मिळू लागलेली आहेत आणि त्याचा फायदा सुद्धा त्यांना मिळत आहे. सरकारी बाकीच्या सगळ्या योजनांसाठी सुद्धा आणि स्वतःला मग साधं ट्रॅव्हल जरी असेल, ST मधला बस प्रवास असेल, BST मधला बस प्रवास असेल, रेल्वेमधला बस प्रवास असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्याचा त्यांना फायदा होतोय. बरोबर. एक आपल्याला दूरध्वनी येतोय, दामोदर दिवेकर, अहमदनगर. हां, बोला बोला दिवेकर साहेब, बोला. हॅलो. हा बोला दिवेकर साहेब. नमस्कार. हॅलो. हा बोला बोला बोला. मी नगरहून बोलतोय दिवेकर. हा बोला. तुम्हाला तिघांनाही नमस्कार माझा. हो नमस्कार. माझे 2 प्रश्न, एक तुमच्या आत्ताच्या विषयासंबंधात आहे आणि दुसरा ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधात आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की ज्यांचे अँजिओप्लास्टी झालेली आहे त्यांना सांगितलं की तुम्ही तंबाखू खाऊ नका, सिगारेट ओढू नका. तर तंबाखू आम्ही गिळत नाही तरी त्याचा हे होतो, दुष्परिणाम होतो का? एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की हा संबंधित तुमच्या या विषयाशी नाही आहे, पण ज्येष्ठ नागरिक हल्ली साधारणपणे त्यांची मुलं वगैरे विचारत नाहीत आणि त्यांना, आणि जे व्यवसाय करतात त्यांना म्हातारपणी त्यांना पेन्शन वगैरे काही नसतं. तर अशा लोकांसाठी किमान 70 वर्षाचं वय ज्यांचं झालेलं आहे त्यांना बँकेने कर्जदारांना जेवढं व्याज लावतात रोजचं त्याप्रमाणे ठेवीवरती त्यांनी व्याज द्यावं अशी माझी विनंती आहे. डॉक्टर सांगा आपण. हां, यांनी जो पहिला प्रश्न विचारला, तंबाखू खाल्ला तर आणि तो गिळला नाही तरी चालतो का? अँजिओप्लास्टी झालेल्या पेशंट बद्दल ते म्हणतात. मी तर म्हणतो अँजिओप्लास्टी झालेला पेशंट असो की नसो, सामान्य कोणत्याही मनुष्यानं तंबाखूला हातही लावू नये, सेवनच करू नये, तंबाखूवर पूर्ण बंदी असावी अशा विचाराचं आम्ही आहोत. की डॉक्टर म्हणून आम्ही हा अनुभव घेतलेला आहे. तंबाखू आता तोंडात ठेवतो आणि थुकून टाकतो म्हटलं तरी सुद्धा तोंडात सुद्धा तंबाखू लाळेच्या बरोबर त्याचं काही शोषण होतं. आणि त्याहीपेक्षा तंबाखूनं होणारे जे दुष्परिणाम आहेत, हृदयावर होणारे दुष्परिणाम, रक्तवाहिन्यांच्यावर होणारे दुष्परिणाम हे इतके आहेत. आणि पोटात गेल्यानंतर मग खाल्ल्यानंतर फुफ्फुसावर स्मोकिंगमुळं, धूम्रपानानं होणारे जे दुष्परिणाम हे सर्व लक्षात घेता तंबाखू हा पूर्ण वर्ज्य आहे. तंबाखूच्या वाटेल तुम्ही गेलात तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. म्हणजे 70 आणि 80 वयाचा विचारही करायला नको, त्याच्या आधीच कुठतरी तुम्हाला रोग गाठून टाकेल. दुसरा एक त्यांनी प्रश्न विचारला. दुसरा त्यांचा प्रश्न तो याचा होता की मुलं आई वडिलांना पाहत नाहीत, आणखीन त्यांच्यासाठी सरकारने काहीतरी करावं अशा प्रकारचा त्याबद्दल सरकार आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सरकारने काही पावलं उचललेली आहेत. यांचा महासंघ या बाबतीमध्ये अतिशय तत्पर आणि सरकारजवळ त्यांच्या त्या सगळ्या ज्या मागण्या, त्यांचं जे म्हणणं हे मांडतच असतात. परंतु
त्यांचा जो पहिला जो कन्सर्न आहे किंवा पहिली जी चिंता आहे तो हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर ते जगभर हा चिंतेचा विषय आणि चिंतनाचा विषय आहे की मुलं ह्या 21व्या शतकात या ऐहिक सुखाकडे पाहता म्हणजे ह्या चंगळवादाच्या ह्याच्यामध्ये अगदी सोयीस्कररित्या घरी आपल्या हे जे वयोवृद्ध आई वडील आहेत ती एक अडगळ आहे अशा प्रकारची दुर्दैवाने ही तयार होत वाटते. पण मी एक गोष्ट सांगतो की कित्येक वेळेला आपल्याकडे काही जबाबदाऱ्या येतात. आपण जे त्या मुलांवर संस्कार करत असतो लहानपणापासून हे थोडेसे आपल्याकडे सगळ्या कुटुंब पद्धती बदली झाल्या. एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळेला ही गोष्ट नव्हती. एकाला शिंक आली तर ताबडतोब आजी असेल आजोबा असतील किंवा मामा असेल काका असेल सगळे घराचं वातावरण असं असायचं. ते आता राहिलेलं नाही. आई वडील दोघंही कामाला जात असतात. मुलगा तो त्या ठिकाणी कुठेतरी पाळणा घरात असतो किंवा आणखीन कुठं असतो बोर्डिंगला असतो. त्यामुळे त्याच्यावर संस्कार हा विषय नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक पुराणकथा असली तरी ती बोधकथा मी नेहमी म्हणतो. आम्ही श्रावण बाळाचं जेव्हा उदाहरण देतो की आई वडिलांना कावडीने तिकडे घेऊन जाणारा आजही काही अशी मुलं आहेत परंतु त्याची संख्या फार कमी आहे आणि तो चिंतेचा विषय आहे. आणि मला असं वाटतं की सरकार याच्यामध्ये नक्कीच काही पावलं उचलेल. काही कायदे आता जगभर तयार होतात आहेत. जशी लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तर तो आता अजून कायदा नाही. आपल्याकडे एक कायदा आला की शाळेमध्ये मुलांना मारता येत नाही. पूर्वी छडी लागे छमछम हा विषय असायचा आणि आता छडी हा विषय काही शिक्षकांना हातात घेता येत नाही कारण तशाचे कायदे झाले. तसेच कायदे परदेशामध्ये असं आहे की मुलांना नुसतं तुम्ही जर बोललात आणि ते मूल नाराज झालं आणि त्याने फोन केलं तरी ते आई वडिलांना अरेस्ट होते. अशाच प्रकारचे स्टिंजंट ज्याला म्हणतो ना कडक कायदे याच्या बाबतीमध्ये सरकारने करणं गरजेचं आहे आणि सरकार त्या बाबतीमध्ये पावलं उचलते. आपणही त्याच्या बाबतीमध्ये सरकारला हे केलेलं आहे सजेशन केलेलं आहे कित्येक वेळेला. आणि मला वाटतं ही आता ही वेळ आलेली आहे की असं मनात ऍक्ट झालेलाच आहे. 2007 मध्ये ऍक्ट झालेला आहे. त्याला मेंटेनन्स अँड वेलफेअर फॉर पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट हे त्याचं नाव आहे. अशा प्रकारे मुला जर कोणी उपेक्षा करत असेल आपल्या आई वडिलांची तर त्यांना त्याबद्दल ताकीद नुसती देणं नव्हे त्यांच्यावर केस करता येते जर ती मुलं शिक्षेचं प्रावधान आहे आणि त्याकरता आई वडिलांना भरण पोषण करण्याकरता लागणारी रक्कम 10,000 रुपयापर्यंत त्याची उत्पन्न चांगलं असेल तर 10,000 रुपयापर्यंत देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. महाराष्ट्र शासनानं अजून तो चालू केलेला नाही आमचं दुःख आहे पण केंद्र शासनानं तो 2007 मध्ये पास केलेला आहे आणि काही राज्यांनी तो अंमलात एकच फक्त दुरुस्त करतो. केंद्र शासनाने म्हणजे आमच्या सरकारने त्याच्या बाबतीमध्ये ते लक्ष घातलेलं आहे. खरं आहे अंमलबजावणी 2007ला झालेल्या कायद्याची. माझं त्याच्यात आणखीन एक म्हणणं आहे की त्याच्यामध्ये जसं त्यांना कॉम्पेन्सेशन जसा त्याच्यामध्ये आहे तसा त्याच्यात शिक्षेचंही प्रावधान पाहिजे. कसं झालंय की कायद्याची नेमकी भीती कधी राहते की मला असं होईल मला त्रास होईल ही जेव्हा कुठेतरी राहतं माइंडमध्ये बॅक ऑफ द माइंड भय पाहिजे कायद्याचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते शिक्षेचं प्रावधान मोठ्या प्रमाणात पाहिजे. त्याच्यामध्ये शिक्षेचं प्रावधान मला वाटतं 2 की 3 महिन्याचं आहे. ते वाढवून 2 वर्षाचं जर असेल तर मला असं वाटतं अर्थात त्याच्यात खूप अमेंडमेंट पुढे येतील कारण सुरुवात झालेली आहे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने. आपण एक दूरध्वनी घेऊया बरं का. प्रफुल्ल तांबे हैदराबादहून बोलतायत. हा बोला तांबे साहेब बोला बोला. हॅलो. हा प्रफुल्लजी बोला. हा माझा हॅलो ऐकायला येतंय? हा येते. हा तुम्हाला नमस्कार. हा नमस्कार. हा माझा प्रश्न असा आहे की सिनियर सिटीजन्सना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना विमानाच्या प्रवासामध्ये सवलत का मिळू शकत नाही आणि पुढे हा दुसरा प्रश्न असा आहे की जसं भारताच्या बाहेरच्या म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दल जितकी काळजी घेतली जाते तितकी काळजी भारतामध्ये का घेतली जात नाही. मला वाटतं आता आपण तोच विषय चर्चा करत होतो. मला वाटतं आपल्या प्रश्नांचं उत्तरच आम्ही कदाचित आम्हाला इंट्युशन झालं असेल. तुम्ही काय प्रश्न विचारणार आहात कारण आज आम्ही सगळे जे इथे बसलेलो आहोत डॉक्टर असतील शेवडे असतील किंवा बघणारे लाखो करोडो प्रेक्षक असतील आपण सगळे आज विशिष्ट वयोगटात आहोत. आपण ज्येष्ठ नागरिक होणार आहोत. महत्त्वाचं असं आहे की त्याच्यामध्ये ज्याचा मी उल्लेख केला की परदेशामध्ये इतर प्रगत देशामध्ये विशेषतः याचा अवेअरनेस पूर्णतः आलेला आहे. आपल्याकडे सुरुवात झालेला आहे. 2007ला तसा तो कायदा तयार झालेला आहे. अनेक त्याच्यामध्ये अमेंडमेंट जशी जशी आता पुढे येतील तशी अमेंडमेंट येतील. मग शिक्षेचं असेल किंवा आणखीन काय असेल की जेणेकरून ज्येष्ठ नागरिकाला तो त्या
कुटुंबातला महत्त्वाचा घटक होता आहे आणि राहणार आहे आणि त्याची काळजी घेणं हे गरजेचं आहे, नव्हे ते कर्तव्यच आहे त्या मुलांचं आणि त्या परिवाराचं. अशा दृष्टीने काहीतरी कायद्यामध्ये ते बदल भविष्यामध्ये अपेक्षित आहेत. मला विचाराल तर मग महाराष्ट्राची विधानसभा आपण म्हणालात डॉक्टर 12 तारखेला आमचं अधिवेशन सुरू होतंय. मी नक्कीच विचारेन. अगदी आपण त्याच्या बाबतीमध्ये निश्चिंत राहा. या प्रश्नामध्ये यांनी आता विचारलं होतं की विमान प्रवासामध्ये सवलत आहे की नाही. विमान प्रवासामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना आपल्या 3 कंपन्या सवलत देतात. एअर इंडिया देते, सहारा आणि जेट एअरलाइन्स या 3 कंपन्या सवलत देतात. बेसिक भाड्यामध्ये 50% सवलत मिळते. पण विमान कंपन्यांची सध्या जी स्पर्धा चालू आहे त्यामध्ये काही वेळेला त्याही पेक्षा स्वस्ताची तिकीट मिळू शकतात. म्हणून त्याचा फार आता काही त्याकडे लोकांचा ओढा नाहीये. पण ही योजना आहे आणि 65 वर्षाच्या 62 ते 65 आणि त्याच्या पुढे लोकांकरता ही योजना अंमलात आणली जाते. आजही आणली जाते. 3च कंपन्यांची तर कंपन्या वाढलेत. एवढंच मला वाटतं आपली चर्चा चांगली चाललेली आहे. अजूनही या मंडळींकडे सांगण्यासारखं खूप आहे. आता तर चर्चेला सुरुवात झाली आहे. आपण भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रेक्षकांना उत्तरार्ध या कार्यक्रमात परत आपलं स्वागत. यानंतर मी परत डॉक्टरांकडे वळणार आहे की श्रावण बाळ योजना जी आहे शासनाची त्याबद्दल काय सांगाल. आत्ताच भाईने त्याचा उल्लेख केला होता. श्रावण बाळ योजना सेवा योजना म्हणतात त्याला. ही खरं तर केंद्राची जी योजना आहे त्याचाच एक भाग आता झालेला आहे. 2007 मध्ये आमच्या पंतप्रधानांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणून जाहीर केली की प्रत्येक ज्येष्ठ नागरिक 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला बिलो पॉवर्टी लाईन दारिद्र्य रेषेच्या खाली असलेल्या त्याला दरमहा 200 रुपये केंद्र सरकारकडनं दिले जातील आणि मॅचिंग म्हणजे तितकीच अमाऊंट निदान राज्य सरकारांनी घालावी आणि निदान 400 रुपये प्रतिमास या ज्येष्ठ नागरिकाला जो गरीब आहे. गरिबी ज्येष्ठ नागरिकात किती आहे? सर्वात त्यांची अधिक जरुरी त्यांना आर्थिक मदतीचीच आहे. ज्येष्ठ नागरिकातले 1/3 अगदी 33% दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत आणि 1/3 दारिद्र्य रेषेच्या जरावर आहेत. याचा अर्थ 66% ज्येष्ठ नागरिक गरीब आहेत. फक्त 10% ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळतं. यामुळे या गरीब ज्येष्ठ नागरिकांपैकी पर्टिक्युलरली डेस्टिट्यूट म्हणजे पूर्ण निराधार असे 14% आहेत. तर या ज्येष्ठ नागरिकांना मदत मिळावी म्हणून या योजनेचा उदय झालेला आहे. ही श्रावण बाळ योजना ही केंद्र सरकारचे 200 रुपये आणि राज्य सरकारने तितकी मदत घालून द्यावे अशा कल्पनेने सुरू झाली. फार चांगली योजना आहे ती. महाराष्ट्र शासनाला आम्ही वारंवार विनंती केल्यानंतर महाराष्ट्र शासनानं आपला जो कोटा 200 रुपयाचा होता तो वाढवून 300 रुपये केला आणि ते 500 रुपये दिले जातात. ज्याचा उल्लेख मला महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्राचा आम्ही जरूर त्याकरता आभार मानतो. आमच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आम्ही या बाबतीमध्ये सगळे, कारण हा प्रश्न कुठच्या एका विशिष्ट याचा घटकाचा नाही, मुळात हा प्रश्न मानवतेचा आहे. आमची तर विनंती अशी आहे की केंद्र शासनाला सुद्धा की हे 400-500 रुपये, आता आम्ही महाराष्ट्रात आपण 500 रुपये देतो, 300 रुपये महाराष्ट्र सरकार कंट्रीब्यूट करतं, योगदान देतं. मला असं वाटतं की ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट 500 रुपये हे मोठे वाटत असले तरी काळानुसार ते काही नाही आहे. आमचं असं म्हणणं आहे की केंद्र शासनाने सुद्धा आपला वाटा हा 500 रुपयापर्यंत करावा, राज्याला त्याने तेवढ्याच करावं. निदान 1000 रुपये तरी त्यांना या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना मिळावा अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे. आणि अशा प्रकारच्या आमच्या हीच आहे, 500 रुपये केंद्र शासनाने करावे आणि राज्य शासनाने 500 घालावे. 1000 रुपये द्यायला हवेत. आजच्या परिस्थितीमध्ये एवढी प्रचंड महागाई असताना या 500 रुपयामध्ये सुद्धा काही भागत नाही. आमच्या मागणीला प्रतिसाद गोवा राज्यानं आणि दिल्ली राज्यानं दिला तर 1000 रुपये देतात. म्हणजे 2 राज्य तरी 1000 रुपये देत आहेत. महाराष्ट्र राज्याला त्यांच्या मागोमाग योगायोगाने गोवा राज्यामध्ये पण काँग्रेसचं सरकार आहे, दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही नागरिकांबद्दल, ज्येष्ठ नागरिक असतील, ह्या देशाच्या सगळ्या नागरिकांबद्दल संवेदनशील आहोत. आणि आपण म्हणण्यापूर्वीच मी सांगितलं की अशा प्रकारचे सर्वपक्षीय, याच्यामध्ये फक्त पक्षाचा प्रश्न नाही, सगळ्या आमच्या, मी आता वरच्या सभागृहात आहे, विधान परिषदेमध्ये मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, अपर हाऊस ज्याला म्हणतो आपण, वरचं सभागृह म्हणतो आपण, अगदी सगळे एका काही विशिष्ट विचाराने सगळे, मग राज्यकर्ते असतील, विरोधी भागावरचे असतील, तो विषय महत्त्वाचा आणि सगळे अगदी या गोष्टीला सहकार्य करत असतात, साथ देतात. आणि त्याचाच परिणिती की राज्य शासनाने 100 रुपयाची जास्तची वाढ करून 500 रुपये आता देऊ केलेले आहेत. एक दूरध्वनी येतोय, आपण दूरध्वनी घेऊया. दिगंबर चापके, नवी मुंबई. हा बोला चापके साहेब, बोला.
दिगंबर चापके, नवी मुंबई. बोला आपण. भारत सरकारने ज्येष्ठांची नीती 1999ला जाहीर केली. पुढे हा बोला बोला बोला. पूर्ण करा. परंतु महाराष्ट्र शासनाने अद्यापर्यंत 11 वर्षानंतर देखील ती नीती पूर्णपणे जाहीर केलेली नाही. परत एकदा प्रश्न विचारा आपला. 1999 साली साठी काही याच्यामध्ये अंदाजपत्रकात काही तरतूद सुद्धा नाहीये. आणि विचारा. त्यानंतर 2007-19 नोव्हेंबरला भारत सरकारने ज्येष्ठासाठी पेन्शन योजना जाहीर केल्यानंतर जर आपल्या टीव्हीचा आवाज आपण कमी करावा. 2009ला इलेक्शनच्या अगोदर ते धोरण जाहीर केलं किंवा पत्रक काढलं. बोला बोला. आपला टीव्हीचा आवाज कमी करा जरा चापके साहेब. परंतु त्याचं वाटप जे आहे पेन्शनचं अद्यापही सुरळीत चालू नाहीये. एक सलग प्रश्न विचारा ना चापके साहेब. माझा प्रश्न आहे उत्तर हा ठीक कारण आहे. डॉक्टरांना कळलंय प्रश्न. सांग. मलाही कळलाय. तू पहिल्यांदा त्यांनी जे म्हटलं की ज्येष्ठ नागरिकाबद्दलचं धोरण केंद्र शासनानं 1999 मध्ये जाहीर केलं, त्याचं इम्प्लिमेंटेशन रखडलेलं आहे. आम्हाला त्यामध्ये मुळीच समाधान नाहीये. पण महाराष्ट्र राज्य सरकारनं तशाच प्रकारचं धोरण आपलं जाहीर करावं ही अपेक्षा होती. केंद्र शासनाने त्यांना सांगितलं. 2004 मध्ये सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक 1.5 पानाचं आपलं धोरण जाहीर केलं, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद नव्हती. आणि ते नंतर ते म्हणाले तुम्ही पूर्ण तयार करा. यशदाच्या मदतीनं, पुण्याला यशदा मोठी चांगली संस्था आहे, त्यांच्या मदतीनं फेस्कॉम म्हणजे आमचं महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ आणि अन्य समाजातले महत्त्वाचे घटक किंवा त्या संबंधात अभ्यासू असे लोक, त्या सर्वांना एकत्र करून आम्ही याबद्दलची योजना मुख्यमंत्र्यांना सादर केली. गेल्या वर्षी आपल्या अशोकराव चव्हाणांना सादर केली. अजूनही ते धोरण अंमलात येत नाही ही आमची खंत आहे. आता आपण लक्ष घालावं त्यामध्ये. मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिन की हे खरं आहे. 2007ला जेव्हा धोरण जाहीर झालं, 1999 साली धोरण झालं, कायदा जेव्हा आला, ज्या कायद्याचं गठन झालं, त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदेनी आपल्याला बोलवलं, धोरण तयार करायला सांगितलं. ते धोरण तयार करायला सुद्धा आपण सुद्धा वर्षभर 1.5 वर्ष घेतलेलं आहे. मी असं सांगणार नाही. नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण हे ऐकत असतील, त्यांना सांगितलं जाईल. आम्ही स्वतः त्या हाऊसच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या ते निदर्शनास आणून देऊ. अगदी हे तुमचं जे मागणं आहे किंवा म्हणणं आहे ते अतिशय योग्य आहे. धोरण नुसतं जाहीर होऊ नये, तर त्याच्यामध्ये बजेटमध्ये त्याची तरतूद, तेवढ्या पैशांची, तो महत्त्वाचा त्यांचा जो प्रश्न तो होता की धोरणं तर सगळी जाहीर होतात, धोरणं नुसती जर कागदावर राहत असतील तर त्या धोरणाला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून डॉक्टर आणि चापकेंनाही मी सांगू इच्छितो की या अधिवेशनामध्ये हा प्रश्न आहेच. म्हणजे आम्ही काही प्रश्न उचललेले आहेत, त्याच्यामध्ये काही चर्चा अर्ध्या तासाच्या असतात. मी आपल्याला आश्वासित करतो की एक अर्ध्या तासाची चर्चा लावून मी तुमच्याजवळ चर्चा करून, कारण आपण अध्यक्ष आहात, आपण या सगळ्या ह्याच्याशी प्रक्रियेशी अतिशय जवळून संबंध असलेले आहेत. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही याची मी साकडं घालू आपण, आणि नक्कीच ते धोरण अंमलात येईल अशा प्रकारचा प्रयत्न करू आपण. एवढं मी. एक दूरध्वनी येतोय. सखाराम शिंदे ठाण्याहून बोलतायत. हा बोला शिंदे साहेब. बोला बोला शिंदे साहेब बोला. हा बोला. हॅलो. हा बोला साहेब, तिघांना आपल्याला नमस्कार. हा नमस्कार. मला प्रश्न असा विचारायचा आहे की दिवसेदिवस महागाई वाढत चाललेली आहे आणि जे सरकारी नोकरदार आहेत, ते निवृत्तीधारक आहेत, त्यांना त्या महागाईप्रमाणे त्यांचं महागाई वाढत जाते. पण जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काम करतात आणि त्यांना जे काय रिटायरमेंटच्या नंतर जे काय त्यांना ठेव मिळालेली असते, ते कुठेतरी सुरक्षित इथे आपली ठेव गुंतवतात. आता सुरक्षित ठिकाण म्हणजे कुठलं? पोस्ट ऑफिस. बरोबर. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवल्यानंतर आज गेली अनेक वर्ष MISचं व्याज 8% आहे. काही वर्षापूर्वी 13% पासून सुरुवात होत होतं आणि आता ते 8% स्थिर झालेलं आहे. तर ह्या लोकांनी काय करायचं? आता दिवसेदिवस महागाई वाढ चालली आहे, रिक्षाचे भाव वाढत आहेत, महागाई वाढते आहे. आता ज्येष्ठ नागरिक जास्त रिक्षाचा वापर करणार. रिक्षाचे आता पैसे वाढले, महागाई वाढले. तर ह्या ज्या पोस्टाच्या ज्या ठेव योजना आहे त्याच्या
साठी गव्हर्नमेंट काय करणार आहे याचा जरा आपल्याला प्रश्न मला वाटतं भाई उत्तर देतील. मला- शिंदे साहेब तुमचा प्रश्न कळलाय. भाई उत्तर शिंदे देतील. साहेबांचा प्रश्न हा योग्य आहे. आपल्याला ही गोष्ट जाणणं गरजेचं आहे की देशाची जी आर्थिक घडी आहे, जेव्हा आपण वैश्वीकरण स्वीकारलं, ग्लोबलायझेशन स्वीकारलं, त्यानंतर जगभरचे कायदे कसे एकत्रित होतील, मग फायनान्शियल असेल, इंडस्ट्रीयल असेल, हा प्रयत्न त्याच्यातला एक गाभा आहे वैश्वीकरणाचा, जेणेकरून आपण प्रगत देशामध्ये आपला नंबर फार वरचा राहतो. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर पूर्वी आपण हाऊसिंग लोन जर घेतलं तर आपल्याला हाऊसिंग लोन सुद्धा 18%, 20% या दराने पडायचा. आज तो 11%, 12% राहिला. तर प्रत्येक गोष्ट रेग्युलराईज करण्याच्या दृष्टीने तशा प्रकारचे कायदे होत आहेत. पोस्टाचं त्यांनी जो व्याजाचा दर सांगितला, तो व्याजाचा दर एकेकाळी होता, कारण आपल्या देशातले सगळे व्याजाचे दर हे फार मोठ्या प्रमाणात होते. आता ते सगळे कंट्रोल झालेले आहेत. RBIने सगळे काही सँक्शन्स लावलेले आहेत, आर्थिक नीती बनलेली आहे आपली, आणि म्हणून त्याचा तो परिपाक आहे. परंतु एवढं मात्र नक्की मी त्यांना सांगू इच्छिन की ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये या पार्श्वभूमीवर अधिकचं काय करता येईल, म्हणजे त्यांची जमापुंजी ही तिकडे जमा आहे, त्यांचा तो एक विषय मला मुद्दाम मला सांगावंसं वाटेल की सरकारी कामगारांचं बरोबर आहे, कारण त्यांना 6वं वेतन आयोग आहे आणि 6व्या वेतन आयोगामध्ये बऱ्यापैकी चांगल्यापैकी त्यांना वाढ आहे, कारण मी काही सरकारी कामगार माझ्याकडे, कर्मचारी माझ्याकडे सुद्धा आहेत. त्यांचा जो हे आहे बेसिक आहे, DI याचं प्रमाण हे चांगल्या प्रकारे आहे. वेअर ॲज प्रायव्हेट ह्याच्यामध्ये फार अडचणी होऊन जातात, कारण तिथे अग्रीमेंट होतात. मी याचा शेकडो कंपन्या मी पाहतो, गेली 24 वर्ष आम्ही अग्रीमेंट करतो. एक गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही की पेन्शन स्कीम ही आता सर्व देशभर सगळ्या कामगारांसाठी झाली. पूर्वी ती फक्त सरकारी कामगारांपुरती मर्यादित होती. 1995 साली ज्या वेळेला हा प्रस्ताव आला NDA सरकारच्या ह्याच्यामधून, त्याचा साधक बाधक चर्चा होऊन आता पेन्शन स्कीम ही सगळ्यांना लागू झालेली आहे. तो एक चांगल्यापैकी भाग, याचाच तो भाग आहे की रिटायर्ड झाल्याच्या नंतर तो माणूस करणार काय, कुटुंबातनं तो थोडासा बाजूला राहतो, उपेक्षित राहतो. जसं आपण म्हणालात 66% लोक गरिबीच्या त्या रेषेच्या आजूबाजूला आहेत, आणि मग ती अडगळीसारखी जी होतात त्यांना सक्षम करण्याचं काम, नीती ही सरकार वारंवार जेवढी सरकार झाली ते करत आहेत. आणि म्हणून जसं आपण म्हणालात की मग पेन्शनच्या माध्यमातून असेल, मग त्यांना अधिकच्या काही योजनांच्या माध्यमातून असेल, असं आपल्याला काहीतरी करता येण्यासारखं आहे आणि करायला पाहिजे. त्यांचं म्हणणं मुख्यतः महागाईच्या संदर्भामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर का मिळू नये. हो, आमचा हा अगदी 10 वर्षापासून हा मुद्दा आम्ही लावून धरलेला आहे, आणि केंद्र शासनानं विशेषतः रिझर्व्ह बँकेनं हे मान्य केलं, निदान 0.5 ते 1% व्याज त्यांना जास्त द्यावं. पण हल्ली तेही कमी करून कुठं 0.5% आणि 0.5% दिला जातोय, याबद्दल आमची तक्रार आहे. एक दुसरी, आमच्याकरता सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे, त्यामध्ये 9% व्याजदर आहे. त्यामुळे तिथं पोस्टातले पैसे काढून तिथं ठेवले किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे ठेवले तर 9% व्याज तरी निश्चित मिळतं, त्याचा लाभ घ्यावा. पण केंद्र सरकारला आमची विनंती हीच आहे की ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन नाही, जे आपले पैसे गुंतवून त्याच्या व्याजावर गुजराण करतात, त्यांच्याकरता तरी तुम्ही 2% अधिक व्याज द्यावं. 0.5 ते 1% त्यांनी मान्य केलं, पण 2% जर दिलं जास्त व्याज, जो काही व्याजाचा दर इतरांना असेल त्यापेक्षा 2% ज्येष्ठ नागरिकांना अधिक, असं जर झालं तर हा प्रश्न सुटेल. ज्येष्ठ नागरिकांची जी आज महागाईत होरपळ होतीये ती थांबण्याकरता हा मुद्दा फार महत्वाचा आहे, तो व्हावा तर आमचा प्रश्न. नाही डॉक्टर, अगदी मला वाटतं आपण अतिशय योग्य आणि रास्त त्याची मागणी. आणि मला असं वाटतं की जेव्हा योजना बनतात आहेत तेव्हा ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ट असं हे केलं जात आहे, त्याच्यामध्ये त्यात अधिक केलं जावं याबद्दल बिलकुल म्हणजे मी तुमच्या मताशी पूर्णतः सहमत आहे. आम्ही सगळे त्या बाबतीमध्ये नक्कीच प्रयत्नशील राहू तुमच्या बरोबर. पाकिस्तानची आर्थिक घडी आपल्या इतकी चांगली नाहीये, पण ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दल पाकिस्तान अधिक सहानुभूती दाखवतो. 4 लाखापर्यंत तिथं हे नाहीये, इन्कम टॅक्स नाहीये ज्येष्ठ नागरिकांना, आणि त्यांना व्याजाचे दरही अधिक आहे. आम्ही या बाबतीमध्ये कामगार याचा कष्टकऱ्याचा नेता म्हणून आम्ही अनेक वेळेला ह्या मागण्या केलेल्या आहेत की कष्टकऱ्याला जो तुम्ही आता लाख रुपये 1.5 लाखापर्यंत असं जे काही तुम्ही हे करता, प्रत्येक ह्याच्यामध्ये 5-25 हजार रुपयाची वाढ होते.
पण त्या वर्षभरामध्ये जर आपण पाहिलं तर महागाईचा हे पुढे गेलेला असतो आणि म्हणून आम्ही सुद्धा ही मागणी केलेली आहे की बाबा कामगाराला कमीत कमी त्याला निदान एक 3 लाखापर्यंतचं तरी त्याला इन्कम टॅक्स रिबेट मिळावं. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस असं मी म्हणणार नाही, परंतु देशाचा पूर्ण हे करून जेव्हा आर्थिक घडी भरत बसत असते त्यावेळेला तो विचार आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये विशिष्ट काही योजना आणि अशा प्रकारचा हे जो आहे सॉफ्ट कॉर्नर म्हणणार नाही पण कर्तव्य म्हणून ते सरकारने त्याचा विचार करणं गरजेचं आहे. एक दूरध्वनी येतोय. महादेव माने, सोलापूर. हा बोला माने साहेब, बोला. हा बोला माने साहेब, बोला. हा बोला. हॅलो. हा बोला, आपण बोला. हा, आपल्या सर्वांना नमस्कार. नमस्कार. मी भाईंना एक प्रश्न विचारू इच्छितो. हा, विचारा माने साहेब. की या 2007च्या धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः महानगरपालिका ज्या आहेत त्यांच्या मार्फत काही सवलती म्हणजे विशेषतः विरंगुळा केंद्र वगैरे अशा सवलती देण्यात येतात. बरोबर आहे. किंवा याव्यात अशी अपेक्षा आहे. नाही, देतात सुद्धा काही ठिकाणी. आपल्या राज्यामध्ये नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड महापालिका या 2 महापालिका सोडता बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. विशेषतः सोलापूरमध्ये तर असं एकही महापालिकेमार्फत विरंगुळा केंद्र स्थापन करण्यात आलेलं नाही. या शहराची संख्या 10 लाखापेक्षा जास्त असताना स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र शासन काही याबाबत त्यांना मार्गदर्शन तत्व काही घालून देतं का किंवा देईल का? माने साहेब, असं आहे की भाई मला वाटतं आपण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. याचं उत्तर आपण या ब्रेक नंतर बघूया. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, उत्तरार्ध या कार्यक्रमात परत एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत भाई जगताप आणि डॉक्टर किंजवडेकर. मगाशी जो माने साहेबांनी प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर मला वाटतं भाई देणार. होय, असं आहे की याच्यामध्ये शेवडे साहेब मानेंचा प्रश्न योग्य आहे. त्याच्यात उत्तरसुद्धा आहे की शासनाच्या काही गाईडलाईन आहेत त्याच्या अनुसारच मग पिंपरी चिंचवड असेल किंवा आणखीन एका नवीन मुंबई ह्या 2 महानगरपालिकांचा त्यांनी जो उल्लेख केला त्या गाईडलाईन आहेत. आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे माने साहेब याच्यामध्ये की या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या स्वयंभू आहेत, ऑटोनॉमस बॉडी आहेत. सरकारचं काम कुठच्याही त्यांना मार्गदर्शक तत्व देणं इथपर्यंत आहे. त्या अंमलात आणणं हे तिथल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिक याच्यावर असतं. परंतु आर्थिक ह्याचा बाऊ करू नये. तिथे मी जो सुरुवातीला म्हणालो तेच परत एकदा रिपीट करतो की ज्येष्ठ नागरिक ही आमची जबाबदारी आहे. ते आमचं काही हे नव्हे की आम्ही आमच्या मनात आलं तर किंवा आमच्याकडे पैसे असले तर नव्हे, तर त्यांच्यासाठी ती तरतूद करा आणि ते व्हायला पाहिजे. या बाबतीमध्ये मी पूर्णतः सहमत आहे आणि म्हणून मी डॉक्टरांना मगाशी म्हणताना मी म्हणालो की मी अर्ध्या तासाची मी चर्चा स्वतः लावणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्या अनेक गोष्टी त्यांच्याबरोबर बसून ज्या अपेक्षित आहेत त्यांना सरकारकडनं, विशेषतः महाराष्ट्र सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं जे आहे ते आहे, महाराष्ट्र सरकारकडनं अपेक्षित असलेल्या ज्या त्यांना गोष्टी आमच्याकडनं वाटतात आहेत त्याही मी चर्चा करेन आणि त्या बाबतीमध्ये मानेसाहेब विरंगुळा केंद्र असतील किंवा आणखीन काही सुविधा असतील त्याचे तुम्ही हकदार आहात. ते तुमचं स्वतःचं तुमचं म्हणजे सगळ्या नागरिकांचं, ज्येष्ठ नागरिकांचं ते अधिकार आहे आणि तो त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने द्यायलाच पाहिजे अशा स्पष्ट मताचा मी तरी या ठिकाणी आहे. मी नक्कीच साहेबांच्या म्हणण्यामध्ये मी आणखी थोडी भर घालू इच्छितो. आत्ताच ज्याचा उल्लेख झाला होता की राष्ट्रीय वृद्धजन नीती 1999 यामध्ये स्पष्ट असा निर्देश आहे की पंचायती, नगरपालिका, महानगरपालिका या सर्वांचं हे कर्तव्य आहे की ज्येष्ठ नागरिकांकरता शक्य तितकी विरंगुळा केंद्र तयार करणं, त्यांच्या ज्या समित्या आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना समाविष्ट करणं आणि एकंदरीत त्यांच्या कल्याणाकरता म्हणून आखता येतील त्या योजना आखणं. याबरोबरच आमची ही जबाबदारी असते. हे जसं त्यांचं कर्तव्य म्हणून आहे, आमच्या स्थानिक
ज्येष्ठ नागरिकांचं कर्तव्य आहे महापालिकेच्या मागे लागून ते करून घेणं. पिंपरी चिंचवडच्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी ते केलं म्हणून पिंपरी चिंचवडला 13 विरंगुळा केंद्र तयार झाली. नवी मुंबई महानगरपालिकेचे आमचे अर्थात गणेश नाईक आमचे मंत्री आणि आमचे तिथले जे आमचे आयुक्त आहेत विजय नाहटा हे इतके चांगले आहेत आणि एकंदरीत नगरसेवक सुद्धा की त्यांच्यामुळे आम्हाला तिथं निराळा सेल बनवता आला. अखिल भारतामध्ये ही पहिली महानगरपालिका जिने ज्येष्ठ नागरिकांकरता एक कक्ष स्थापन केला आणि त्याद्वारे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम ते वर्षभर राबवत असतात. त्यातली 9 विरंगुळा केंद्र बांधून त्यांनी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघांना चालवायला दिलेली आहेत. हे महानगरपालिका नव्हे नगरपालिका सुद्धा हे करू शकतात पण त्याकरता पाठपुरावा करावा लागतो आणि राज्य शासनानं जरूर त्यांना सांगायला पाहिजे हे तुमचं कर्तव्य आहे करा. गाईडलाईन आहेत. बजेटमध्ये सुरुवातीला 10 लाखाची 20 लाखाची तरतूद करायला लागते. ती केल्यानंतर मग पुढे कामं होतात. तेव्हा सर्व महानगरपालिकांना माझी कळकळीची विनंती आहे 22 महानगरपालिका राज्यामध्ये आहेत त्याच्या फक्त 3-4 थोडंसं काम करतात. पुण्यानं फक्त 1 केंद्र काढलं मुंबईनं 1 केंद्र काढलं आमचं मुलुंडचं बाकीच्यांनी कोणी केंद्र काढलेली नाहीत फक्त पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई. सर्व जर महानगरपालिकांना सरकारनंही आणि आमच्या मंत्र्यांनी शिवाजीराव मोघेंनी जर त्याकरता प्रयत्न केले आणि 22 महानगरपालिकांनी जी अशी विरंगुळा केंद्र सर्वत्र सुरू केली आमचे संघ तर असंख्य आहेत त्या सगळ्यांना एक एक जर मिळालं असं केंद्र काम करायला तर मोठं काम ते सामाजिक परिवर्तनाचं काम तिथून करू शकतील. म्हणून अत्यंत आवश्यक बाब आहे आणि ती करावी या सरकारनं. विरंगुळा केंद्र जास्तीत जास्त निर्माण करण्याचा प्रयत्न. वृद्धाश्रमापेक्षा आज आम्हाला विरंगुळा केंद्रांची जास्त जरुरी आहे कारण ते जर झालं तर त्यांना पुष्कळसा त्यातनं रिलीफ मिळू शकेल आणि त्यांचं कल्याण होऊ शकेल. एक दूरध्वनी येतोय अशोक बुटाला पवई. हा बोला बुटाला साहेब बोला. हॅलो शेवडे साहेब नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. मी बुटाला बोलतोय पवई. हा बोला. मी काय म्हणतो की हे जे आपलं असेंब्ली आणि लोकसभेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना रिप्रेझेंटेशन नाहीये तर तिथे कसं जेवण काय ठिकाणी असं असतं की आज ही नगरपालिका ओबीसी देशाचे पंतप्रधान ज्येष्ठ नागरिक आहेत असं काय करतात देशाच्या राष्ट्रपती एखादी म्युन्सिपालिटीवर रिझॉर्ट ठेवता येणार नाही का म्हणजे त्याच्यातून त्यांचे प्रॉब्लेम सगळे सॉर्ट आउट होतील. प्रॉब्लेम रिप्रेझेंट करतील ही आमची मागणी आहे. ही आमची मागणी आहे राज्यसभेवर ज्येष्ठ नागरिकांचे निदान 2 प्रतिनिधी घेतले जावे आणि विधान परिषदेवर सुद्धा यांच्या बरोबरीनं महाराष्ट्रातले दोघांना घेतलं जावं ही आमची मागणी आहे. मी स्वागत करेन ह्या गोष्टीचं डॉक्टर आपल्या परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान हे सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहेत. देशाच्या राष्ट्रपती ज्येष्ठ नागरिक आहेत आणि असे अनेक ह्या देशभरामध्ये जर आपण पाहिलं कारण आपल्याकडे त्या गोष्टी ही गोष्ट कोणी विसरूच शकणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना असलेला अनुभव त्यांनी आयुष्यभर केलेलं काम ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग प्रशासनाला शासनाला होतोच आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी आहे. परंतु आपल्या त्या मताशी मी सहमत आहे की ज्येष्ठ नागरिक म्हणून स्पेशली प्रतिनिधित्व असावं या मताशी मी सहमत आहे. आपल्या पंतप्रधान आणि दुसरे आणखी मंत्री सुद्धा किती 60च्या वर्षे 70च्या वर्षे 80 असले तरी ते ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून काम करत नाही ते देशाचे प्रतिनिधी त्यांना त्याकडे लक्ष द्यायला तसं म्हणणं काय तुमच्या खांद्याला खांद्या लावून त्यांना माझी तयारी आताही आम्ही खांद्याला खांदा लावून बसलो खुर्चीला खुर्ची लावून बसलोय. मला आवडेल डॉक्टरांसारखे त्यांचे प्रतिनिधी माझ्या बरोबर त्या ठिकाणी माझ्या बेंचवर बसलेले मला आवडेल मी सांगतो आणि मला राज्यसभेमध्ये सुद्धा आवडेल. आणि वरचं सभागृह याच्यासाठीच आहे समाजाच्या विविध घटकाचं प्रतिनिधित्व. आमच्या ही वरच्या सभागृहाचं वैभव काय त्याचं पावित्र्य काय हेच आहे की समाजाच्या ह्या सगळ्या विशिष्ट घटकांचं मग कलाकार असतील ज्येष्ठ नागरिक असतील विशिष्ट घटक असतील या सगळ्यांचं नेतृत्व तिथे यायलाच पाहिजे तिथे प्रतिनिधित्व यायला पाहिजे. आणि म्हणून तुमच्या त्या मताशी आम्ही सहमत आहोत. बुटालांच्याही त्या मताशी मी सहमत आहे. डॉक्टरांना मला एक प्रश्न विचारायचा की भूमिहीन महिलांसाठी काही निराधार महिला आहेत त्यांच्यासाठी काही काम केलं जातं का योजना आहेत का? याकरता महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे इंदिरा गांधी त्या पीडित महिलांकरता आणि त्याबरोबरच भूमिहीन शेतमजूर आणि विधवा या सर्व महिलांकरता ही महिलांकरताच योजना आहे. इंदिरा गांधी ही जी योजना म्हणून सांगितली ही 65 वर्षाच्या आतल्या सर्व प्रकारच्या पीडित महिलांकरता आहे. परित्यक्ता असोत वेश्या व्यवसायातनं परत आलेल्या असोत अनाथ महिला असोत अशा सर्व महिलांकरता 65 वर्षाच्या आत त्यांना पूर्णपणे म्हणजे त्यांना महिना 250 रुपये याप्रमाणे एक मासिक असं वेतन दिल्याचे आणि त्याबरोबर त्यांचं पुनर्वसन करेपर्यंत त्यांना ते दिलं जावं निदान 2 वर्ष दिलं जावं अशा प्रकारची योजना महाराष्ट्र शासनाची चालते. त्याला इंदिरा गांधींचं नाव दिलेलं आहे.
मला एक सांगा भाई, हे सांगा की शहरातला कामगार, निवृत्त होणारा कामगार आणि खेड्यातला निवृत्त होणारा कामगार यांच्या समस्या काही वेगळ्या असतात का? कामगार ह्या संज्ञेमध्ये मोडणारा जो कोण घटक आहे त्याला सगळ्यात मोठं त्याचा प्रॉब्लेम असा आहे की 60व्या वर्षी जेव्हा तो रिटायर्ड होतो तेव्हा तो खरं तर गावातल्या कामगाराला तो मग आपल्या घरातच असतो किंवा घराजवळ असतो, तो शेतीमध्ये रमतो. प्रश्न राहतो की जो अर्बनमधला जो आहे, शहरी भागातला जो आहे कामगार, त्याची फार हे होते, कुचंबणा होते. तो जेवढे काय पैसे त्याच्या आयुष्याची पुंजी असते ती घेतो, घराची डागडुजी करतो आणि सगळंच त्याचं संपल्यासारखं असतं आणि मग त्याला फार अडचणीचा भाग होतो, असा आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी सगळ्या कामगारांना, आमच्याकडे ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा आम्ही घेत असतो. गेली 20 वर्ष मी सातत्याने प्रतिवर्षी आमचा ट्रेनिंग प्रोग्राम असतो. महाराष्ट्र राज्य शासनाला मी विनंती केलेली आहे की मुंबईमध्ये आम्हाला एक अशा प्रकारचं एक कामगारांचं भवन बनवायचं आहे. कामगारांचं भवन म्हणजे नुसतं भवन नव्हे, तर त्या भवनामध्ये कामगारांच्या मुलांना प्रशिक्षण दिलं जाईल. कामगार रिटायर्ड झाल्याच्या नंतर कामावर असेपर्यंत आणि कामावर रिटायर्ड झाल्याच्या नंतर त्याच्या पैशाचं नियोजन कसं केलं जाईल, काही स्कीम्स ज्या आहेत आज जगभरच्या त्याच्यामध्ये त्याचा फायदा कसा होईल तेही त्यांना शिक्षण दिलं जाईल. आणि त्याशिवाय हा कामगार आपल्या उदरनिर्वाहासाठी काय करू शकतो अशा प्रकारचं सुद्धा हे दिलं जाईल. राज्यभरच नव्हे, देशभरातला आलेला कामगार त्या ठिकाणी राहील, कारण मुंबईमध्ये आलेल्या कामगाराला राहणं हा सगळ्यात मोठा हे असतो, विवंचना असते. तर अशा प्रकारची आम्ही एक स्कीम माझ्या सरकारकडे दाखल केलेली आहे. मी आशावादी आहे. अशोकराव चव्हाण संवेदनशील हे आहेत मुख्यमंत्री, आणि तशा प्रकारचं जर आम्हाला मुंबईमध्ये काही जागा मिळू शकली आणि ती मिळेल अशी मला अपेक्षा आहे, कारण माथाडी कामगारांना घरं देण्याचं पवित्र काम सरकारने केलं, कामगारांना काही सोसायट्यास देण्याचं काम केलं, कर्मचाऱ्यांना सोसायट्यास दिलेल्या आहेत, सगळ्यांना दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे हा कामगारांच्या प्रश्नासाठी किंवा कामगारांच्या उत्थानासाठी किंवा त्यांच्या याच्यासाठी आम्हाला ती जागा अशा प्रकारची द्यावी, अशा प्रकारची मी विनंती केलेली आहे सरकारकडे. मंडळी, मला असं वाटतं की ही चर्चा छान रंगते, ही मंडळी छान रंगतायत. आपण एक भेटूया की छोट्याशा ब्रेक नंतर. तर मंडळी, आपण आता एक फोन घेऊया. उषा करंबेळकर आपल्याशी बोलणार आहेत. हां बोला. हॅलो. हां बोला, उषा बी बोला. हा, मी विरारवरून उषा करंबेळकर बोलते. हां बोला. माझा प्रश्न असा आहे की पेन्शनर साठी म्हणजे प्रायव्हेट ह्याच्यातून जे रिटायर होतात आणि त्यांना कमीत कमी पेन्शन असतं, म्हणजे तर अशासाठी सरकारकडनंच काही वृद्धाश्रमांची सोय का नाही होत, की त्यांनी पण सगळीकडे तालुक्याच्या ठिकाणी म्हणा, जिल्ह्याच्या ठिकाणी कमी पेन्शन दर. आता दोघं जण जर असले नवरा बायको तर त्या पेन्शन मध्ये भागत नाही. तर गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातूनच काही अशा योजना का नाही निघत की तिथे आपली सोय होईल वृद्धाश्रमांची. वृद्धाश्रमांमध्ये जायचं झालं तर तिथे पैसा भरपूर लागतो प्रायव्हेट ह्याच्यात. प्रायव्हेट संस्था पुष्कळ आहेत, पण तिथे आपल्याला जाता येत नाही. पेन्शन कमी असलं, इन्कम कमी आहे, घरातला सगळा भार असतो, तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट का नाही अशी सोय करत काही. ताई, उषाताईंना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या सरकारच्या सोयी आहेत, अधिकच्या असल्या पाहिजेत याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. राज्याच्या वृद्ध परिवाराला, वृद्ध व्यक्तीला किंवा देशाच्या वृद्ध व्यक्तीला असं वाटू नये की मी एकटंच आहे, त्या दृष्टीने आपलं म्हणणं बरोबर आहे. परंतु त्याबरोबर आपल्याला ही गोष्ट जाणणं गरजेचं आहे की या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये सगळ्या घडलेल्या आहेत. काळानुसार जेव्हा हे लक्षात आलं की हे आपल्याकडे हे प्रमाण फारच वाढत चाललं आहे की मुलं आईवडिलांना एकाकी सोडायला लागले, त्यांना पाहायला लागले, काही ठिकाणी तर अन्यायसुद्धा झाले, काही ठिकाणी बऱ्याच अशा काही घटना घडल्या, त्याचा सगळ्यांना तपशील नव्हे परंतु सगळ्यांना ज्ञात आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचं त्यांचं जे म्हणणं आहे की तालुका वाईज असायला पाहिजे किंवा आणखीन कुठच्या काही याच्यावर गेलं पाहिजे, या बाबतीमध्ये नक्कीच एक एक पावलं पुढं सरकार या बाबतीमध्ये टाकेल. मला त्याच्याबद्दल दुमत वाटत, सरकार कोणाचं जरी असलं तरी एवढं नक्की की ह्या सगळ्या गोष्टी, ह्याला जो एक इन्फ्रास्ट्रक्चर जो हा तयार होण्यासाठी जो हे लागतो, त्या सगळ्या गोष्टीचा प्लॅन करावा लागतो, त्याला बजेटिंग करावं लागतं आणि तशा पद्धतीने त्या हे करावं लागतात. जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा
शहरी भागामध्ये अशी आता जी मला एक्झॅक्टली हे माहीत नाही की ते नक्की कुठे कुठे आहे हे मला माहीत नसल्यामुळे डॉक्टर त्या बाबतीमध्ये ऑथेंटिकली सांगू शकतील, कारण विषय त्यांचा आहे. एवढं मी नक्की सांगेन की सरकारने अशा प्रकारचं धोरण अवलंबलेलं आहे. ते धोरण अधिक व्याप्ती त्याची वाढावी आणि ती तालुक्यापर्यंत यावी असं जे म्हणणं आहे उषाताईंचं, हे म्हणणं त्यांचं अगदी रास्त आहे. त्याच्यासाठी नक्कीच सरकारला विनंती करण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न करू. डॉक्टर मला वाटतं त्याच्या बाबतीमध्ये की महाराष्ट्र शासनानं मातोश्री वृद्धाश्रम योजना जी सुरू केलेली होती ती अत्यंत आदर्श अशा प्रकारची होती. आता ती काही काळानंतर ती बंद करायला लागली, बरेचसे त्यातले काही कोणी गैरफायदा घेतला वगैरे असो, पण मातोश्री वृद्धाश्रम ही एक आदर्श योजना आहे जी संबंध भारतभर खरं तर त्याचा प्रसार व्हायला हवा होता. प्रत्येक जिल्ह्यात एक वृद्धाश्रम, मातोश्री वृद्धाश्रम चालू करण्याची ती योजना होती. आता सुद्धा हा माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक भरण पोषण कायदा 2007 मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर्स ॲक्ट 2007 हा जो आहे या कायद्यांतर्गत अशी तरतूद आहे की प्रत्येक जिल्ह्यात निदान 150 ज्येष्ठ नागरिकांकरता वृद्धाश्रम मोफत चालवण्याची तरतूद त्यामध्ये आहे. त्याकरता त्यांनी योजना पैशाची जी तरतूद करून ठेवलेली आहे. पण आमची तक्रार अशी आहे की आमचं केंद्र शासन सुद्धा याकडे म्हणजे पैसे सँक्शन झाल्यानंतर सुद्धा त्या तरतुदीचा वापर करत नाही. चिदंबरम साहेब जेव्हा अर्थमंत्री होते त्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये 2 वर्षापूर्वी केंद्र शासनानं ही तरतूद केलेली होती की ज्येष्ठ नागरिकांकरता एक रिसर्च सेंटर, 2 रिसर्च सेंटर चेन्नईमध्ये एक दिल्लीमध्ये व्हायचं आणि 8 रिजनल सेंटर्स व्हायची एजिंग बद्दलची, ज्यामध्ये त्या संशोधनाचं काम होईल, शिक्षणाचं प्रशिक्षणाचं काम होईल आणि त्याबरोबरच प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक वृद्धाश्रम आणि त्याकरता 220 कोटींची तरतूद सुरुवातीला केलेली होती. हे पैसे सगळे डायव्हर्ट झालेत आता आमच्या माहितीप्रमाणे. ते ही दुर्दैवाची बाब आहे. असं व्हायला नको. म्हणजे वृद्धाश्रम ही काळाची गरज. पुढच्या कार्यक्रमात आपण त्याच्याबद्दल चर्चा करणारच आहोत. पण आमचं त्याच्याबद्दल म्हणणं असं आहे की वृद्धाश्रम ही काळाची गरज न मानता विरंगुळा केंद्र ही काळाची गरज मानली जावी. त्यानं वृद्धाश्रमांच्यावरचा बोजा निम्म्यापेक्षा कमी होईल. भाईनं मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाई जगताप मित्रमंडळातर्फे काही उपक्रम राबवले होते, एखादा विशेष उपक्रम सांगू शकाल? मी नक्कीच सांगेन आणि मला आपल्याला शेवडेजी सांगायला या गोष्टीचा मला माहीत नाही की त्याच्यामध्ये हे मला थोडंसं मी संभ्रमात आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्याकडचं एक्सप्रेस हायवे सुरू झाला, ती काळाची गरज आहे, अशा अनेक तयार झाला पाहिजे. परंतु त्या एक्सप्रेस हायवेवर होणारी ॲक्सिडेंट जर बघितली, माझ्या डोळ्यासमोर एकदा मी ॲक्सिडेंट जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये भरधाव एक गाडी त्या ट्रकखाली गेली आणि ते आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल, आपण वाहिन्यांवर पाहिलेलं आहे, आणि ती मुलं जागच्या जागी गेली. ह्याचा परिणाम इतका माझ्या मनावर तो झाला होता. आणि म्हणून आम्ही काय केलं की आपण ॲम्ब्युलन्स ह्या सगळीकडे पाहता आमच्यासुद्धा आहेत, राजकीयसुद्धा ॲम्ब्युलन्स काही चालतात. आम्ही एक वेगळा उपक्रम भाई जगताप मित्रमंडळ आणि आमचं लोणावळ्याचं जे आमचं याचं सत्यनारायण मंडळ हे आहे ट्रस्ट आहे, त्यांनी मिळून या रोडवर आम्ही मोफत शववाहिनी गेली 5 वर्ष आम्ही मोफत शववाहिनी आम्ही चालवत आहोत. आणि सांगायला दुःख वाटतंय, या 5 वर्षामध्ये 956 मयतं अख्ख्या देशभरामध्ये, केरळपासून अगदी गुवाहाटीपर्यंत, अगदी राजस्थानपासून कलकत्त्यापर्यंत मोफत आम्ही ही सगळी विनामूल्य आमचे सगळे कार्यकर्ते हे करतात आहेत. तिथे लोणावळा नगर परिषदे माझा सहकारी नितीन अगरवाल तो हे सगळा उपक्रम पाहतो, माझी सगळी ती मंडळी पाहतात मित्रमंडळाची. मला खरोखर त्यांच्या ह्या कर्तव्यदक्षतेचं मला कौतुक करावंसं वाटतं. याच्यामुळे नाही की ते आम्ही केलंय म्हणून, कारण हर्स म्हणजे शववाहिनी हा विषय कुणी हाताळलेला मला तरी माहीत नाही, परंतु आमच्या नितीनने ही गोष्ट मला जेव्हा सांगितली, आम्ही जेव्हा बसलो त्यावेळेला आमच्या त्या सगळ्या मंडळीने तो निर्णय घेतला आणि विनामूल्य त्या रस्त्यावर पडलेले तुकडे झालेले हे सुद्धा आम्ही पोहोचवले. त्याच्यामध्ये याची मला जास्त महत्त्व याचं काय वाटतं की एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर बरं का, बेसिकली
ते जी बॉडी असते डेड बॉडी ती ॲम्ब्युलन्समध्ये घेता येत नाही, घेताच नेता येत येत नाही, कारण कायदा आहे अलाउडच नाही. अलाउड नाही. कायदाच त्यामुळे आहे. मग शववाहिनी ही फार महत्त्वाची ठरते. मला वाटतं आज या मंडळींनी खूप छान चर्चा या ठिकाणी केली, भाई जगताप आणि डॉक्टर किंजवडेकर यांनी. आणि त्या दृष्टीने मला एक शेवटी असं म्हणावंसं वाटतं समारोप करताना की पुढच्याच ठेस की लगेच मागचा शहाणा, पण हा झाला व्यवहारी विचार. पण पुढच्याला लागली ठेस पाहिल्यानंतर जेव्हा मागच्याच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहतं तेव्हा मला वाटतं कुठेतरी सामाजिक कार्यकर्त्याचा जन्म होत असतो, जसे डॉक्टर किंजवडेकर आहेत, भाई जगताप आहेत. तर अशांना मी पुन्हा एकदा त्यांना मानाचा मुजरा करतो. त्याच्या गळी धागे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे कोणाचे ओझे.